हॅलो फ्रेंड्स, हिमॅच्युरिया तुम्हाला माहीत आहे हे काय असतं? तर याची काय कारणे आहेत तर डिटेलमध्ये पाहूयात. तर मी डॉक्टर सारिकाचा आपला टॉपिक आहे हिमॅच्युरिया म्हणजे लघवीमध्ये रक्त येणे, याची कारणे आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट. कारणामध्ये पाहिलं तर जॉन्डिस, ज्या व्यक्तीला कावीळ झालेला आहे अशा व्यक्तीमध्ये लघवीमध्ये रक्त येऊ शकतं. सर्टन मेडिकेशन्स असतील म्हणजे बी कॉम्प्लेक्स टॅबलेट जर काही व्यक्ती कंटिन्युअसली खात असतील तर त्यांची लघवी पिवळसर किंवा रेडिश असू शकते. UTIचा प्रॉब्लेम असेल तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं असेल अशा व्यक्तीमध्ये, फिमेल्समध्ये सिस्टायटिसचा प्रॉब्लेम असेल आणि जेंट्समध्ये प्रोस्टॅटायटिसचा जर प्रॉब्लेम असेल, स्टोन युरिनरी कॅल्क्युलाय असेल अशा व्यक्तीमध्ये ब्लड येऊ शकतं. काही व्यक्ती वायग्रस एक्सरसाइज करतात अशा व्यक्तीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. मेन्स्ट्रुएशन आणि त्यामुळे झालेलं इन्फेक्शन यामुळे सुद्धा ब्लड येऊ शकतं लघवीमध्ये. आणि जर काही व्यक्तींना फॅमिली हिस्ट्री असेल किडनी डिसीजची तर आपण कॉज फाइंड आउट करायचा आहे. त्याबरोबरच सम डिसीजेस म्हटलं तर एंडोमेट्रिओसिस असेल, BPH बिनाइन प्रोस्टेट हायपरट्रॉफी असेल अशा व्यक्तींना ब्लड येऊ शकतं लघवीमध्ये. तर कॉज फाइंड आउट करून प्रॉपर ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये आपण प्रिकॉशन काय घेऊ शकतो तर आपल्याला लॉट ऑफ वॉटर घ्यायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. पाणी पिल्याने आपले 60 to 70% डिसीजेस हे कमी होऊन जातात. आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये आपण कोणकोणत्या मेडिसिन घेऊ शकतो. फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर कॅन्थॅरिस 30 पोटेन्सीमध्ये 2 थेंब 3 वेळा आपल्याला पेशंटला द्यायचं आहे. थोड्याशा पाण्यामध्ये हे मेडिसिन आपण देऊ शकतो किंवा डायरेक्टली ऑन द टंग देऊ शकतो. दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर पेट्रोसिलिनम 6 CH पोटेन्सीमध्ये पेशंटला आपल्याला द्यायचं आहे. हे मेडिसिन सुद्धा आपण 2 थेंब 3 वेळा देऊ शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. थर्ड मेडिसिन म्हटलं तर टेरेबेन्थिना 30 पोटेन्सीमध्ये घ्यायचं आहे. हे फक्त मॉर्निंगला पेशंटला आपल्याला द्यायचे 2 थेंब. डायरेक्ट R18 ड्रॉप आहे तर 10 ते 15 थेंब 3 वेळा पेशंटला आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये द्यायचं आहे. त्याबरोबरच बर्बेरिस वल्गॅरिस मदर टिंचर 20 थेंब सकाळी, 20 थेंब दुपारी, 20 थेंब संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये पेशंटला देऊ शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. UTIचा प्रॉब्लेम असू द्या किंवा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असू द्या किंवा सिस्टायटिसचा प्रॉब्लेम असू द्या, खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. हिमॅच्युरियाचा प्रॉब्लेम फाइंड आउट द कॉज अँड ट्रीट द पेशंट याप्रमाणे आपण करू शकतो. एक जनरल मेडिसिन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.